अकोट तालुक्यातील चोहाटा बाजार ते गरसोळी रस्ता 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून चालू असून याच मार्गावर असलेल्या धामणा ते रेल रस्त्याच्या मध्यस्थ येत असलेले शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये जाण्याकरिता रस्ता उपलब्ध नसून संबंधित रोडचे काम सुरू असून संबंधित ठेकेदार अधिकाऱ्यांना शेतकरी बांधवांनी वारंवार कळून सुद्धा त्यांना त्यांच्या शेतात जाण्याकरिता रस्ता उपलब्ध करून दिला नाही। एकीकडे आता सर्वत्र पेरणीचे लगबग चालू असून शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात पेरणीकरिता जाण्याकरिता शेतात शेतीविषयी अवजारे व पेरणी करता जाण्याकरिता रस्ता उपलब्ध नाही, तर संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये जाण्याकरिता नाल्या टाकून पर्याय रस्ता करून देण्यात यावा, अन्यथा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल। याची संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना ठेकेदारांनी याकडे लक्ष घालून त्वरित शेतकरी बांधवांना रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोळके यांनी केली आहे। नमस्कार, मी भानुदास पेटे, मी कास्तकार आहे। आमची ही समस्या आहे की या ठिकाणी नाली जर असती तर हे पाठीमागं पाणी थांबलं नसतं, त्यामुळे पेरण्याची सुद्धा समस्या निर्माण झालेली आहे। तरी शासनाला वेळोवेळी आम्ही जे त्यांना निवेदन दिलं किंवा तुम्ही सूचना केली की इथं नाली टाकण्याची गरज आहे, तर ते आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। त्यामुळे संबंधितांनी आमची दक्षता घेऊन नाली टाकून देण्यात यावं। त्यांना विचारलं असताना ते म्हणतात की तुम्हाला जाण्यासाठी रस्ता नाही काय? जाण्यासाठी रस्ता आहे, पण पाणी जात नाही ना, इथून पाणी न गेल्यामुळेच पाणी पाठीमागं थांबलेलं आहे। त्यामुळे आमची पेरणीची व्यवस्था इथे थांबलेली आहे, तरी आमच्या याची त्यांनी दक्षता घ्यावी। नमस्कार, अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार ते गडसोळीपर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून सडक चालू आहे आणि या सडक अंतर्गतच येत असलेल्या धामणा ते रेलच्या मध्यस्थ जे शेतकरी बांधव येत आहेत, त्या शेतकरी बांधवांना शेतात जाण्याकरिता रस्ता नाही आणि हे रोडचे काम चालू आहे आणि या रोडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी शेतकरी बांधवांनी यांना वारंवार कळून सुद्धा ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर याला ते टाळाटाळ करीत आहेत आणि शेतकरी बांधवांना शेतात जाण्याकरता आता पेरणीचे दिवस आहेत, आता पेरणी चालू आहे, पेरण्याची लगबग चालू आहे, तर वारंवार हे सांगून सुद्धा संबंधित कॉन्ट्रॅक्टरदार हे याकडे दुर्लक्ष करीत आहेत। तरी शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतात जाण्याकरता मोरी टाकून पर्याय रस्ता काढून देण्यात यावा अशी सर्व शेतकरी बांधवांची विनंती आहे। तरी लवकरात लवकर संबंधित कॉन्ट्रॅक्टरने व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने शेतकरी बांधवांना शेतात जाण्याकरता रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा व रस्ता करून देण्यात यावा नाली टाकून, अशी सर्व शेतकरी बांधवांची मागणी आहे। अन्यथा गेल्या 7 दिवसात जर शेतकरी बांधवांना रस्ता न करून दिल्यास तर रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। याची प्रशासनाने व संबंधित अधिकाऱ्यांनी हे मागणी लक्ष देऊन त्वरित याची मागणी पूर्ण करावी, अन्यथा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही देतो। जनमत लाईव्ह न्यूज साठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।